नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। गडचिरोली जिल्ह्याचा मी निरीक्षक म्हणून आजचा माझा दौरा होता आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक चांगले मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होती। मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यात आगामी येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीची तयारी आमच्या सर्व पदाधिकारी या चालू केलेल्या आहे आणि सत्तेधारी लोक ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची, शेतकऱ्याची, आमच्या महिलांची, माता भगिनीची, आमच्या विद्यार्थी वर्गाची ज्या पद्धतीने दिशाभूल करत आहे आणि जे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे काही आश्वासनं दिलेले होते ते आतापर्यंत कुठंही पूर्ण केले गेलेले नाही आहे, त्याचा या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आणि कार्यकर्ता म्हणून, आम्ही पदाधिकारी म्हणून जनसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला न्याय कसा भेटणार याच्यासाठी आमचा लढा चालू राहणार आहे। सरकारचं असं म्हणणं आहे गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे, खूप मोठे मोठे प्लांट इथे आणलेले आहे, रोजगार मिळणार आहे, विकास होत आहे असं सरकारचं म्हणणं आहे। काय म्हणणं भेटला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण गडचिरोली जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने रस्ते बनाले पाहिजे, ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक लाईनची व्यवस्था सुविधा इथं उपस्थित पाहिजे, या गोरगरीब जनतेला ज्या पद्धतीने पट्ट्यापासून वंचित आहे, जे घरकुलापासून वंचित आहे, पट्ट्यापासून वंचित आहे, हा कुठे विकास दिसत नाही आहे। आणि पैशाचं जर का आमचे स्वर्गीय आर पाटील आबा, माजी गृहमंत्री साहेबांनी ज्या आर पाटलांनी जो विकास या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केला, त्या विकासानंतर आम्हाला कुठेही विकास दिसत नाही आहे। त्यांच्याच काळातला फक्त विकास इथं जिवंतपणे आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर पालकमंत्री म्हणून आहे, तर फक्त ते आश्वासनं देऊन आलेले आहे आणि जनतेची दिशाभूल करून आलेले आहे आणि होल्डिंग आणि बॅनर लावून आणि सोशल मीडियाचा वापर करून जनतेची फसवणूक करत आहे। पण तुम्ही प्रॅक्टिकलरित्या जर गडचिरोली फिरा आणि सामान्य माणसाला तुम्ही विचारा, शेतकरी माणसाला विचारा का तुम्ही विकास केलेला आहे का, तुम्हाला विकास शून्य दिसणार आहे, विकास कुठेही दिसणार नाही। फक्त रस्ते बनवतात, रोड बनवतात, ग्रामीण भागातले छोटे रोड बनवत नाही, ग्रामीण भागातले पांढर रस्ते बनवत नाही आणि जे रस्ते जे मोठे बनवतात नॅशनल हायवे, त्या हायवेमध्ये, त्या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे रोड बनवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचं काम हे सरकार करत आहे, पण शेतकऱ्याच्या हिताचं काम करत नाही आहे, माता भगिनीच्या विचाराचं काम करत नाही। अनेक त्यांना रोजगार सुद्धा मिळत नाही आहे, त्याच्याकडे या सरकारचं लक्ष नाही आहे। म्हणून या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आगामी येणाऱ्या निवडणुका, ती जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेब आमचाच झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही, अशी तुम्हाला मी पूर्णपणे आश्वासन देतो। ते सांगायचं काही कामच नाही आहे, त्यांचं कौशल्य आहे, त्यांच्यात गुणवंत आहे आणि त्यांना तो मिळणारच होता। तो पुरस्कार काही घेतलेला नाही आहे, तो पुरस्कार मिळालेला आहे, ते कॅपेबल आहे सुप्रियाताई आणि सुप्रियाताईंचं काम, डिसिप्लिन आणि वक्तृत्व आणि त्यांचा अभ्यास, त्यांना हे सर्व अभ्यास करूनच त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। आम्ही त्या पुरस्कारांचं मनापासून आणि अंतःकरणापासून त्यांचं अभिनंदन करतो।